तेव्हा मुंबईत आज 2 दसरा मेळावे होणार आहेत। एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानात शिंदे गटाचा मेळावा होईल। दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे। मात्र ठाकरे आणि शिंदेंसमोरही दसरा मेळाव्यानिमित्त विविध आव्हानं समोर असतील। ठाकरे गट शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई लढतोय। तेव्हा आजच्या मेळाव्यानिमित्त जनतेच्या दरबारात न्याय मागण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करताना दिसतील। तसंच दुष्काळ, बेरोजगारी, आरक्षणावरून सरकारवर तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर तोफ डागताना दिसतील। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठीही हा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे। आरक्षण, नोकर भरती, जुनी पेन्शन योजना असे अनेक प्रश्न सध्या सरकार समोर आहेत। तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतात की जनतेच्या प्रश्नांना संबोधित करतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल। आणि यानंतर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्या सोबत आहे। तर सागर, शिवाजी पार्क आणि आझाद मैदानामध्ये तयारी जय्यत सुरू आहे आणि सध्या तिथला माहोल काय आहे, काय अधिक तपशील तुमच्याकडे? नक्की आपण जर बघितलं तर मी आता आझाद मैदानावरती आहे। धाराशिव जिल्ह्यामधून, तुळजापूरमधून ही ज्योत शिवसैनिक घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज त्यांना विचार ऐकायचा आहे, विचाराचं सोनं लुटायचं आहे आणि ज्योत ही चालत आलेले आहेत। आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। तुम्ही तुळजापूरवरून आलात, कधी निघला होतात आणि ज्योत आली? आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या दसरा मेळाव्यासाठी माननीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, माजी खासदार रवींद्र गायकवाड साहेब व उमरगा लोहारा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेला ज्योत घेऊन आम्ही तुळजापूर इथून प्रयाण करून काल आज सकाळी मुंबई येथे पोचलो आहोत। काय सांगणार, काय आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुळजाभवानीची ज्योत घेऊन आम्ही या ठिकाणी सकाळी 11 वाजता पोहोचलेलो आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेब भविष्यात असंच उज्ज्वल काम करत जावं आणि परत या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं परत एकदा या राज्यामध्ये या माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार येवो या प्रार्थना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्योत घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि त्यांचे पुढील 1 वर्षासाठी जे महाराष्ट्राच्या विकासासाठी जे आज शब्द देणार ते ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। निश्चित सागर, तेव्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। 2 लाखांपर्यंत कार्यकर्ते इथे पोहोचतील असं बोललं जाते। सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे